पाण्याची। मिरज पूर्व भागात सध्या उन्हाळ्याच्या दिवसात लाईट मिळत नसल्यामुळे असंतोष निर्माण झाला आहे। शेतकरी वर्गात विद्यार्थी यांच्याकडून निषेध व्यक्त करण्यात येत आहे। तसेच लाईट बिल न भरल्यास तात्काळ कनेक्शन कट करण्याचे काम चोख महावितरण करत असेल तर लाईट सुरळीत देण्याचं काम का करू शकत नाही, असा सवाल नागरिक विचारत आहेत। नुकतेच स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे पदाधिकारी यांच्या वतीने बेडग येथे MSCB कार्यालयात जाऊन निवेदन देण्यात आले। या निवेदनात सध्या लाईट जाणे येण्यामुळे शेतकरी, विद्यार्थी, उद्योजक यांचे होत असलेले हाल व त्यावर योग्य ती करायची उपाययोजना याच्या संदर्भात चर्चा करण्यात आली। यावर तात्काळ विचार करून लाईट देण्याचं काम करावे, अन्यथा आंदोलन करू, असा इशारा तालुका कार्याध्यक्ष भरत चौगुले यांनी दिला। यावेळी मदनभाऊ युवा मंचचे तालुका अध्यक्ष सुजित लकडे यांच्यासह पदाधिकारी, शेतकरी उपस्थित होते। आजपर्यंत आम्ही संयम पाळला। वीज लोड कमी असेल किंवा वीज जास्त अँपेअरने येत नसेल त्यामुळे आम्ही सर्व शेतकऱ्यांनी संयम पाळला, पण आज त्याचा उद्रेक झाला। कारण गेली 8 दिवस झाला आम्ही बघतोय कमी दाबानं वीज आम्हाला मिळत आहे। आमच्या 3 पीस मोटरी चालणार, घरातलं लाईट नाही, फॅनही फिरणार, एवढ्या कमी दाबानं आम्हाला वीज मिळत आहे। आणि त्यात वीज कमी दाबानं मिळते बरोबर आहे, पण त्यात देखील 5 मिनिटाला एकदा ट्रिप व्हायला आहे। शेतकरी अक्षरशः मेटाकुटला आलेला आहे। कारण मोटर चालू केलं तर 5 मिनिटं देखील मोटर चालत नाही त्याची, आणि दंडातनं पाणी फक्त दंडातच राहिलं आहे, पिकामध्ये जाईना, वावरात पाणीच जाईना। अशी परिस्थिती असताना शेतकरी मूग घेऊन गप्प बसणार नाही। कारण आज जर बघितलं तर महाराष्ट्रामध्ये एवढी वीज मुबलक असताना परराज्याला वीज दिली जाते। असंच आता महाराष्ट्र देश सगळा विकायला काढलेलाच आहे। ती वीज ही तुम्ही विका म्हणजे उद्या शेतकऱ्याला ही दावावर लावायला तुम्ही मागपुढे बघणार नाही, आम्हाला माहीत आहे। त्यामुळं महावितरणला मी एवढंच सांगतो की वीज जशी नियमिततापूर्वक करावी आणि आम्हाला वीज कमी दाबानं जी मिळते ती जास्त दाबानं मिळावी, आणि 2 दिवसात जर सुनिश्चित जर झाले नाही तर आम्ही आंदोलनाचा इशारा देत आहे। 40-42 अंश सेल्सिअस तापमान असताना जर विजेचा लपंडाव आम्ही जर सहन करायचा का, हा प्रश्न आहे। आणि आज जर बघितलं तर माध्यमिक शाळांच्या परीक्षा चालू आहेत, त्या विद्यार्थ्यांचं बरोबर संध्याकाळीच वीज जाते, त्यामुळं शालेय त्यांना अभ्यासाचं अवघड आलं आहे। आणि त्याचबरोबर जनावरांच्या धारा काढणे, शेतकऱ्यांचे जे सकाळचे आणि संध्याकाळचे जे काम आहे त्याच वेळी वीज जाते, हा विजेचा लपंडाव कुठेतरी थांबवावा। आणि महाराष्ट्र शासनानं जी वीज परराज्याला विकत आहेत ती त्यांनी थांबवून आपल्या राज्यामध्ये जे काय अंधार पडलेला आहे त्या अंधाराचं प्रकाशाकडे वाटचाल तुम्ही करावी, एवढेच इथं सांगतो। महाराष्ट्र शासनानं जे आम्हाला शेतकऱ्यांना आश्वासन दिलं होतं की दिवसा वीज 12 तास आम्ही देणार, असं आश्वासन ते फक्त हवेत उडून गेलं की काय असं वाटायलंय। कारण गेली 15 दिवस आम्ही अनुभवतोय, दिवसाही वीज नाही आणि रात्री वीज नाही, अशी आमची परिस्थिती करून टाकली। यात शेतकऱ्यांचं फार वाट लागत आहे आणि सर्व विद्यार्थ्यांचंही आत्महत्या नुकसान होत आहे।